आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। विधिमंडळ अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे। अधिवेशन सुरू होताच विरोधक आक्रमक झाले, त्यामुळे अधिवेशनाचा पहिला दिवस चांगलाच वादळी ठरल्याचं पाहायला मिळालं। अधिवेशनाच्या दरम्यान अध्यादेश आणि विधेयकं मांडण्यात आली, यामध्ये शक्ती विधेयकाचा सुद्धा समावेश आहे। यावर उद्या सविस्तर चर्चा होणार आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून नाराज असलेल्या मराठा आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं पुरवणी मागण्यांमध्ये या दोन्ही समाजांसाठी आर्थिक तरतूद केली। विधानसभेमध्ये आज 21,099 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या। यात ओबीसी समाजाच्या महाज्योती संस्थेला 81 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली। महाज्योती संस्थेला पैसे देण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं होत होती। त्याचबरोबर ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी 11 कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये करण्यात आले। भटक्या जमाती विमुक्त जमातींच्या आश्रमशाळांसाठी 216 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली। मराठा आरक्षणाला स्थगिती असल्यानं आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या सारथी संस्थेसाठी नव्यानं 80 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली। सारथी संस्थेला निधी मिळावा यासाठी अनेक आंदोलनं सुरू झाली, तर पुरवणी मागण्यांमध्ये इंदू मिलकरता 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली। बहुचर्चित शक्ती विधेयक आज विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आलं। गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे विधेयक विधानसभेच्या पटलावर ठेवलं। या बिलावर चर्चा होऊन नंतर विधिमंडळात त्यावर मंजुरी मिळणं अपेक्षित आहे। महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरता प्रस्तावित कायद्याची चौकट अधिक बळकट करण्याकरता शक्ती विधेयक राज्य सरकारनं आणलं आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधिमंडळामध्ये शोकप्रस्ताव मांडला। यावेळेला त्यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नेत्यांना श्रद्धांजली वाहिली। भारत भालके, विष्णू सावरा, सरदार तारासिंग आदी नेत्यांबद्दल त्यांनी शोकप्रस्ताव मांडला। आमदार भारत भालके यांनी कोरोनावर मात केली, पण काही लढाया अशा असतात की शत्रू कसा घात करेल ते सांगता येत नाही। विष्णू सावरा हा साधा माणूस, त्यांनी अनिश्चिततेच्या क्षेत्रात उडी घेतली, तर युती तुटल्यानंतरही तारासिंग मातोश्रीवर येत असत, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी या नेत्यांच्या आठवणी जागवल्या। भाजप आमदार आणि धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी महिलेचा वेश परिधान करून सभागृहात शिरण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना रोखलं। त्यांच्याकडे असलेले ढोल सुद्धा पोलिसांनी काढून घेतले। सरकारला जागं करण्यासाठी मी ढोल वाजवत होतो, पण हे सरकार धनगरांच्या विरोधात आहे, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आज विधान भवन परिसरात ठिय्या आंदोलन केलं। धनगर आणि ओबीसी आरक्षणावरून या दोन्ही नेत्यांनी काही काळ ठिय्या मांडला। पडळकर आणि खोत यांच्या आंदोलनामुळे काही काळ चांगलंच वातावरण तापलं होतं। अधिवेशनाच्या दरम्यान पूर आणि वादळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी विरोधी पक्षांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। यावेळेला सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। शेतकऱ्यांना न्याय मिळू नये, मराठा ओबीसी समाजाचे प्रश्न ऐरणीवर येऊ नयेत, यासाठी हे सरकार चर्चेतून पळ काढतंय, असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदार रवी राणा शेतकऱ्यांच्या अत्याचाराचा फलक घालून थेट वेलमध्ये उतरले। यावरून मग काही काळ विधानसभेमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। सत्ताधारी आमदारही वेलमध्ये उतरले। अशा प्रकारे कोणी सभागृहात येत असेल तर त्यांना प्रवेश देऊ नये, असे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मार्शलना दिले। अत्याचाराचा फलक घालून वेलमध्ये आलेल्या रवी राणा यांनी घोषणाबाजी केली। यावरून मोठा गोंधळ उडाला। राज्यामध्ये आर्थिक चणचण भासत असली तरी मंत्र्यांसाठी सरकारची तिजोरी खुली आहे। मंत्र्यांनी आपल्या बंगल्यांसाठी थोडके नाहीत तर तब्बल 90 कोटी रुपये खर्च केलेत। सरकार पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे। तर गेल्या 5 वर्षात बंगल्यांची दुरुस्ती झाली नाही, त्यात मुंबईतलं हवामान पाहता बंगले खराब झाले होते, त्यांची दुरुस्ती करण्यात येत असल्याचं संसदीय कामकाज मंत्री सतेज पाटील यांनी म्हटलं। बंगल्यांवर खर्च करण्यास सरकारकडे पैसा आहे, मग शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसा का नाही, असा प्रश्न विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आणि सरकारचं तोंड बंद केलं। वर्षा बंगल्याचीच पाणीपट्टी भरलेली नाही, अशी माहिती अधिकाराच्या अंतर्गत माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी शोधून काढले। वर्षा बंगल्याचं 13,000चं बिल थकलेलं असून अजित पवार राहतात त्या देवगिरी बंगल्याचं 84,000 रुपयांचं बिल थकलं असल्याची माहिती सुद्धा समोर आली। तर थकबाकी संदर्भात पीडब्ल्यूडी विभागानं लक्ष घातलं पाहिजे, असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंत्र्यांच्या बंगल्यावर करण्यात येत असलेल्या खर्चावरून सरकारवर टीका केली। या नूतनीकरणावरून सरकारचं प्राधान्य नेमकं कशाला आहे हे दिसून येतं, अशा शब्दात त्यांनी सरकारवर आसूड ओढले।
बंगल्यावर 90 कोटी रुपये खर्च केले हे आरोप बिनबुडाचे आहेत अशी टीका उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली. तर या बंगल्यावर दर 4-5 वर्षांमध्ये सुधारणा करावी लागते, त्यात गैर काय असा सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला. आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली. तसंच सरकारचा निषेध करण्यासाठी त्यांनी उद्धवा अजब तुझं सरकार असे लिहिलेला ड्रेस घालून हजेरी लावली. राज्य सरकारनं शेतकऱ्यांची थट्टा केली असा आरोपही त्यांनी यावेळी केला. सरकारनं 2 दिवसांच्या अधिवेशनात भूमिका स्पष्ट करावी आणि सर्वोच्च न्यायालयात सरकार काय भूमिका मांडणार हे देखील स्पष्ट करावं असं पत्र आमदार विनायक मेटे यांनी सरकारला दिलंय. पत्रामध्ये सरकारच्या आतापर्यंतच्या वाटचालीबद्दल, मराठा समाजाबद्दलच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. भाजप आमदारांची आज मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक होती. आजच्या विधिमंडळाच्या कामकाजानंतर ही बैठक होणार आहे. राज्यातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीच्या बद्दल या बैठकीत चर्चा होणार आहे. यामुळे आजच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. विधिमंडळ अधिवेशनापूर्वी कोरोना चाचणीमध्ये 17 जण पॉझिटिव्ह सापडले होते. 17 पॉझिटिव्ह केसेसमध्ये पोलीस कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांचा समावेश आहे. यात एकाही लोकप्रतिनिधीचा समावेश नसून 2,500 चाचण्या या अधिवेशनाच्या पूर्वी करण्यात आल्या. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी खोट्या माहितीवर ट्विट करणाऱ्या कंगना राणावत आणि खोटी बातमी प्रसारित करणाऱ्या माध्यमांवर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे. आपल्याबद्दल खोटी माहिती पसरवण्यात आली असा आरोप प्रताप सरनाईक यांनी केला. मराठा आरक्षणाबाबत राज्यभरात आंदोलनं सुरू आहेत. अनेक कार्यकर्ते मुंबईत दाखल झालेत. असं असताना मराठा आरक्षणाच्याबद्दल कुठलाही उल्लेख कामकाजात नाही यावरून विरोधकांनी विधान परिषदेमध्ये मोठा गोंधळ घातला. मराठा आरक्षणावरून मराठा समाजातील संघटना आक्रमक झालेत. हिवाळी अधिवेशन सुरू असल्यानं विधिमंडळावर वाहन मोर्चा काढण्याचा इशारा मराठा संघटनांनी दिला. या पार्श्वभूमीवर मुलुंडीतल्या आनंदनगर टोल नाक्याच्या समोर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. इथे मुंबईच्या दिशेने निघालेल्या सर्वच वाहनांची तपासणी सुरू होती. मराठा समाजातील 2,185 विद्यार्थी आज नियुक्तीसाठी आंदोलन करतायत. कोरोनामुळे आंदोलकांची संख्या कमी आहे. सरकारनं आमच्या संयमाचा अंत पाहू नये, अन्यथा उद्रेक होईल अशा शब्दात या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मराठा आंदोलकांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आलेल्या MPSC परीक्षांच्या नव्या तारखा आयोग अजूनही जाहीर करत नाही. त्यामुळे 5.5 लाख परीक्षार्थींचं भवितव्य टांगणीला लागलंय. शांततेमध्ये आंदोलन करणं हा लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा अधिकार असून अशा प्रकारे आंदोलकांची अडवणूक अयोग्य असल्याचं मत विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं. मराठा आरक्षणाच्याबद्दल सरकार गंभीर असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. आंदोलकांची अडवणूक हा आरोप चुकीचा असून भाजप नेत्यांचे आरोप नैराश्यातून होत असल्याची टीकाही पवार यांनी केली. भाजपनं राज्य सरकारवर आरोप करण्यापेक्षा दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन का चिघळतंय याचा गांभीर्याने विचार करावा असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणाच्याबद्दल सरकार गंभीर असून न्यायालयात सर्व शक्तीनुसार लढाई सुरू असल्याचं मत सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा विषयातल्या समितीचे समन्वयक अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये सरकारकडून भरमसाठ विजेची बिलं वसूल करण्यात आली आहेत. याबद्दल जनतेला दिलासा देण्याकरता सरकारकडून कोणतीही पावलं उचलली जात नसल्याबद्दल विधान परिषदेमध्ये प्रवीण दरेकर यांनी आवाज उठवला. मुंबईत आंदोलन करायला येणाऱ्या मराठा आंदोलकांना अडवण्यासाठी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सुद्धा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गाडीमध्ये जास्त जण दिसले तर गाड्या तपासून सोडल्या जात होत्या. मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आणि कार्यकर्ते यांची पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र शासनानं धरपकड करू नये. मराठा आरक्षणावरील व्यतिरिक्त अनेक प्रश्न सोडवण्यासाठी लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करत आहोत असं मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनंजय जाधव यांनी म्हटलं. आपल्या विविध मागण्यांसाठी माथाडी कामगारांनी आज 1 दिवसांचा बंद पुकारला आहे. नवी मुंबईतल्या APMCच्या 5ही बाजारपेठा आज बंद आहेत. APMCच्या कांदा, बटाटा, फळं, भाजीपाला, अन्नधान्य आणि मसाला मार्केट बंद असल्यानं 1 दिवसाचा पूर्ण पुरवठा हा खंडित झाला आहे. मनमाडमध्ये विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासनाचं लक्ष वेधण्याकरता माथाडी कामगारांनी संप पुकारला. संपामध्ये लासलगाव, मनमाडचं नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या सुद्धा सहभागी झाल्या. शेतकरी विधेयक हे शेतकऱ्यांना अत्यंत फायद्याचं असून शेतीतील उत्पादन विक्री हा अधिकार शेतकऱ्यांचा असेल असं वक्तव्य खासदार डॉक्टर भारती पवार यांनी केलं आहे. कोणतीही कंपनी कोणत्याही शेतकऱ्याला फसवू शकणार नाही याची काळजी सुद्धा या विधेयकाच्या माध्यमातून घेण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं.
रयत क्रांती संघटनेच्या वतीने सांगलीमध्ये केंद्राच्या कृषी विधेयकांना दुधाचा अभिषेक घालण्यात आला। केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना लागलेली भावना दूर करण्यासाठी या पद्धतीचं वेगळं आंदोलन करण्यात आलं। कल्याण इथे डंपिंगवर कचरा कमी येत असल्यानं कचरा वेचक लोकांनी सकाळपासून कचऱ्याच्या गाड्या अडवून धरल्या। डंपिंगवर येणारा कचरा कमी झाल्यानं आम्ही जगायचं कसं असा प्रश्न विचारत या कचरा वेचक लोकांनी आंदोलन केलं। यामुळे वाडेघर डंपिंग ग्राउंड ते दुर्गाडी चौक परिसरात कचऱ्याच्या गाड्यांची प्रचंड मोठी रांगच लागली होती। पर्यटन मंत्र्यांनी खासगी पर्यटनाच्या दिशेला जाताना जीन्स घालावी, सरकारी कामकाजात नव्हे असा टोला ड्रेसकोडवरून भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना लगावलाय। देशामध्ये कोरोनाचा संसर्ग अद्याप सुरू असून गेल्या 24 तासांमध्ये देशभरात 27,071 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर 30,695 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे। कोरोनामुळे 336 जणांचा मृत्यू झाला आहे। राज्यामध्ये रविवारी कोरोनाचे 3,717 नवे रुग्ण सापडले, तर 70 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला। मुंबईमध्ये नव्या रुग्णांची नोंद पुन्हा एकदा झाली। 606 नवीन रुग्ण आढळले, तर 12 रुग्णांचा कोरोनानं मृत्यू झाला। कोरोना चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचं प्रमाण 5% खालती आल्याचं अतिशय दिलासादायक असं चित्र मुंबईत पाहायला मिळतं। लालबागच्या साराभाई इमारतीतील गॅस सिलेंडर स्फोट दुर्घटनेमध्ये आणखीन एका जखमीचा मृत्यू झाला। यामुळे या दुर्घटनेतील मृतांची एकूण संख्या आता 6 वर पोहोचली। भिवंडी शहरातील पिरानीपाडा इथे कोणतीही परवानगी न घेता फ्रीस्टाईल फाईटचं आयोजन करण्यात आलं होतं। ही फाईट पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं लोकांनी गर्दी केली होती। याचा व्हिडिओ व्हायरल झाला। या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी तोंडाला मास्कही लावलेले नव्हते। विक्रोळी टागोरनगर टी जंक्शन या ठिकाणी काही भूमाफियांनी जागेवर अतिक्रमण करण्यासाठी गोरगरीब जनतेला पुढे करून राज्य शासनाची जागा हडप करण्याचा प्रयत्न केला। गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी विविध भागातून लोक येऊन जागा अडवत होते। या ठिकाणी काहीतरी बांधकाम करण्याचा प्रयत्न करत होते। यामुळे इथे मोठा वाद निर्माण झाला होता। गेल्या 2 दिवसांपासून अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मुंबईत, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झालं। आज सकाळी घाटकोपरमध्ये सुद्धा पावसाच्या हलक्या सरी पडल्या। मध्यरात्री ठाण्यात पाऊस पडला। मानखुर्दमध्ये सुद्धा पावसाच्या हलक्या सरी पडल्या। नवी मुंबईमध्ये रात्रीपासूनच काही भागामध्ये पावसानं हजेरी लावली होती। तर सकाळपासून या ठिकाणी ढगाळ वातावरण होतं। त्यामुळे अचानक होत असलेल्या पावसामुळे नवी मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली। नवी मुंबईतील वाशी टोलनाक्यावर प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली होती। एकीकडे कोसळणारा पाऊस आणि दुसरीकडे अधिवेशनासाठी लावलेला बंदोबस्त यामुळे टोलनाक्यावर किमान 1 किलोमीटरपेक्षाही जास्त रांगा लागल्या होत्या। पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा पावसानं हजेरी लावली। पिंपरी चिंचवडमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण होतं। शहरामध्ये पावसाच्या हलक्या सरी पडल्या। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये पावसानं हजेरी लावली। गेल्या 2 दिवसांपासून या ठिकाणी ढगाळ वातावरण होतं। तसंच काही भागात पाऊसही झाला। आज पुन्हा एकदा या भागात पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी आता चिंतेत आहे। आत्ताच आंब्याला मोहर लागायला सुरुवात झाली। अचानक आलेल्या पावसामुळे आता पिकावर कदाचित काही रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो अशी भीती आहे। पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी चिखल झाला होता। त्यामुळे वाहतुकीवर सुद्धा मोठा परिणाम झाला। धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये 3 दिवसांच्या सततच्या पावसानंतर सकाळी संपूर्ण जिल्ह्यावर धुक्याची चादर पसरली। तसंच थंडीचा पारा सुद्धा वाढलाय। अवकाळी पावसामुळे आणि धुक्यामुळे रब्बी पिकांना फटका बसणार आहे। माथेरानमधील काही भागामध्ये पाऊस पडला। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून इथे ढगाळ वातावरण आहे। प्रचंड गारवा आहे। पावसामुळे रस्त्यावरची माती ओली झाल्यानं मातीचा अतिशय सुंदर सुगंध सगळीकडे दरवळत होता। नागपूरमध्ये 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय आजपासून सुरू करण्यात आले। ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्र दिलं आहे त्यांनाच वर्गात बसण्याची अनुमती देण्यात आली। एका वर्गामध्ये फक्त 20 विद्यार्थ्यांना बसायला परवानगी आहे। हिंगणघाट इथे प्राध्यापिका जळीतकांड प्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हिंगणघाट न्यायालयात दाखल झाले। हिंगणघाट इथे न्यायालयात आरोपी हजर राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे न्यायालयात मोठा पोलीस बंदोबस्त तयार करण्यात आला आहे। मुंबई महानगरपालिकेने आणखीन एका पबवर कारवाई केली। यामध्ये पोलिसांनी 275 जणांना मास्क न घातल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई केली। सांताक्रूज पश्चिमेला पोलिसांनी धडक कारवाई केली आणि सगळ्यांना दंडही ठोठावण्यात आला।
दिल्लीहून मुंबईला आलेल्या 3 जणांना ताब्यात घेण्यात आला आहे. यांच्याकडे कोणत्या ना कोणत्या प्रकारचं ड्रग्ज सापडल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या 3 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर एनसीबीनं कारवाई केली. इकडे बल्लारपूरमध्ये 38 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. चंद्रपूरच्या बल्लारपूर रेल्वे स्थानकावर 38 किलो गांजासह एका इसमाला ताब्यात घेण्यात आलं. बल्लारपूर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या गांजाची एकूण किंमत 3,88,000 रुपये इतकी आहे. सुखबीर सिंग नामक आरोपीला पोलिसांनी अटक केली. अंमली पदार्थ तस्करी कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली. परभणीमध्ये सोनपेठ तालुक्यातील करम पाटीजवळ भीषण अपघात झाला. मित्राचं लग्न आटोपून सोनपेठहून अंबाजोगाईकडे जाणाऱ्या रिअर ऑटोची हायवेवर टिपरसोबत जोरदार धडक झाली. या धडकेमध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. परळीहून औष्णिक विद्युत केंद्राची राख घेऊन येत असलेला टिपर त्याच्यासोबत ही धडक झाली. मृतांमध्ये विशाल बागवाले, दत्ता सोळंके, मुकुंद मस्के, दत्ता चौधरी यांचा समावेश आहे. या सगळ्यांचे मृतदेह पुढच्या तपासणीसाठी गंगाखेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. बातमी बदलापूरमधली आहे. आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला काल भीषण अपघात झाला, पण सीट बेल्ट बांधलेला असल्यानं ते थोडक्यात बचावले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना नंतर घरी जाऊन देण्यात आलं. बदलापूरच्या जवळ हायवेला हा प्रकार घडला. समोरून आलेली बाईक अचानकपणे किसन कथोरे यांच्या गाडीला धडकली. दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याचं नंतर स्पष्ट झालं. महाराष्ट्रामध्ये 2019मध्ये हेल्मेट न घातल्याने एकूण 5,328 जणांचा जीव गेला, तर 6,427 जण जखमी झाले. 2018च्या तुलनेत यंदा मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येत वाढ झाली, तर हेल्मेट न घातलेल्या चालकांमुळे जवळपास 1,646 सहप्रवाशांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र हायवे पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती समोर आली. वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव शहरामध्ये उच्च दाब असलेल्या वीज केंद्रामध्ये बिघाड झाल्यानं रात्री 10:30च्या सुमारास भीषण आग लागली होती. ही आग करंट ट्रान्सफॉर्मर फुटल्यानं लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. पंढरपूर करमाळ्यातील नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाच्या शार्प शूटरना सातत्यानं अपयश येत असल्यानं शासनानं आता बारामतीचे खासगी शार्प शूटर हर्षवर्धन तावरे यांची नियुक्ती केली आहे. 31 जानेवारी 2021 पर्यंत त्यांना या ऑपरेशनसाठीचा कालावधी देण्यात आलेला आहे. ते स्वतः पंढरपूरच्या परिसरात दाखल झाले. बिबट्यानं बिवरवाडी इथे वस्तीवर गाय आणि वासरावर हल्ला केला आहे. यामध्ये गाय आणि वासराचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये भारडू इथं ग्रामस्थांना बिबट्या दिसला. याबद्दल त्यांनी वनविभागाला माहिती दिली. वनविभागानं या बिबट्याला पकडून नागपूर इथल्या वनविभागाकडे सुपूर्द केलं. बिबट्याला पकडण्यात ताबडतोब यश आल्यानं ग्रामस्थांची भीती दूर झाली आणि त्यांनी समाधान व्यक्त केलं. महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवीची सोमवती यात्रा आज भक्तांच्या विना साजरी होते आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून येणाऱ्या भाविकांना प्रवेश नाकारण्यात आला, पण देवाचे मानकरी, खांदेकरी आणि मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये पालखी सोहळा, तर्हा स्नान आणि कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक विधी मोठ्या उत्साहात पार पडले. हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचं निधन झालंय. खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1959 साली खंचनाळे यांनी हिंदकेसरीची पहिली गदा मिळवली होती. अनेक मैदानं गाजवणारा कुस्तीपटू आज महाराष्ट्रानं गमावला आहे. जनकवी आणि महाकवी म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते गदिमा अर्थात गदी माडगुळकर यांच्या आज 101वा स्मृतिदिन. यानिमित्तानं पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेत गदिमांच्या साहित्यिक आठवणींना उजाळा देण्यात आला. गदिमांच्या कुटुंबातील सदस्यांनी गदिमांच्या कवितांचं वाचन केलं. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधामध्ये दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन आता अधिक तीव्र होतं आहे. आज आंदोलनाचा 19वा दिवस आहे. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मदतीचा ओघ सुरू आहे. शेतकरी आंदोलनकर्त्यांना सकाळी चहा नाश्त्यापासून दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सोयसुद्धा आंदोलनाच्याच ठिकाणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या उपोषणाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा दिला. केजरीवाल शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी 1 दिवसाचं उपोषण करणार आहेत. तसंच आपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा या उपोषणामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन केजरीवाल यांनी केलं. पंजाबमधील अनेक शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलनात सहभागी झाले आहेत, त्यामुळे त्यांच्या घरातील महिलांवर शेती सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडली आहे. ही जबाबदारीसुद्धा या महिला व्यवस्थित पार पाडत असून मोदी सरकारनं लावलेले हे काळे कायदे तातडीनं रद्द करावेत अशी मागणी या महिला करत आहेत.
शेतकरी आंदोलनातील जगजीत सिंग आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या मुलीचा पहिला वाढदिवस टिकरी बॉर्डरवर साजरा केला. मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी शेतकऱ्यांनी रंगीबेरंगी फुगे, पोस्टर्स लावली, चिमुरडीला शुभेच्छा दिल्या. यावेळेला हॅपी बर्थडे हे खास गाणं सुद्धा तिच्याकरता सगळ्यांनी मिळून गायलं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर आज तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. केजरीवाल यांच्या घराबाहेर धरणं आंदोलन करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनीच ही तोडफोड केली असल्याचा आरोप मुख्यमंत्री कार्यालयानं केला. तसंच तोडफोड करणाऱ्या महिला भाजपच्या नेत्या होत्या हे देखील भाजपनं मान्य केलं असल्याचा दावा आम आदमी पक्षानं केला आहे. चौकीदारांना कॅमेऱ्याची कसली भीती असा टोला देखील आपनं भाजपला लगावला. पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेची निवडणूक होते. ही निवडणूक निष्पक्ष व्हावी यासाठी पश्चिम बंगालमध्ये सुरक्षा दलं आत्तापासूनच तैनात करण्यात यावीत अशी मागणी भाजपनं केली. बंगळुरूमध्ये आयफोनची निर्मिती करणाऱ्या विस्ट्रॉन कंपनीमध्ये तुफान राडा झाला. ओव्हरटाईम काम करून सुद्धा महिने पगार न मिळाल्यानं कामगारांनी सुरू केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. कर्मचाऱ्यांनी हिंसाचार करत काचा आणि वाहनांची तोडफोड केली. जम्मू काश्मीरमधील राजौरीमध्ये मोठ्या प्रमाणावर पूल उभारणीचं काम सुरू आहे. तसंच अनेक ठिकाणी रस्त्याची बांधकामं सुरू आहेत. त्यामुळे रहिवाशांना रोजगार निर्माण झाला आहे. कोरोनामुळे व्यवसाय बंद होते. आता मात्र रोजगार उपलब्ध झाल्यानं स्थानिकांनी समाधान व्यक्त केलं आहे. नवीन कृषी कायद्याच्या विरोधात उतरण्याची काहीही गरज नाही. हा कायदा उत्तम आहे, देशातील शेतकऱ्यांच्या हिताचाच आहे. हा असा कायदा आपण आणला त्यामुळे लोकांचं निश्चित भलं होईल असा विश्वास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. जम्मू काश्मीरमधील झाझिला इथे सोनमर्ग लेह रोड बंद करण्यात आला. या मार्गावर मोठ्या प्रमाणात बर्फ जमा झाले त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. हे बर्फ हटवण्यासाठी सुमारे 8 दिवस लागतील असा अंदाज आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसकडून रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसच्या रेल्वे रोकोचा रेल्वे सेवेवर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. आसाममधल्या दिब्रुगड या ठिकाणी सौर ऊर्जेवर चालणारा पाण्याचा पंप बसवण्यात आला. याचा फायदा इथल्या शेतकऱ्यांना झाला. या पंपाच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी विविध पिकं घ्यायला सुरुवात केली. चांगलं उत्पादन मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज ब्रायन लारा सध्या लोकेश राहुलच्या फलंदाजीवर भलताच फिदा झाला आहे. भारताचा लोकेश राहुल हा फलंदाज सध्या क्रिकेट विश्वातील माझा सर्वात आवडता फलंदाज असल्याचं लारानं म्हटलं आहे. त्याची फलंदाजी पाहण्यासाठी पैसे मोजायची आपली तयारी असेल अशा शब्दात लाराने राहुलवर स्तुतीची मनं उधळली. भारताची आघाडीची टेनिसपटू अंकिता रैना हिनं जॉर्जियाच्या कॅटरीन गॉर्गोझे हिच्या साथीनं दुबईतल्या ITF टेनिस स्पर्धेतल्या महिलांचं दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. कोरोनाच्या संकटामुळे प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा अंकितानं यंदाच्या हंगामातील दुहेरीमध्ये तिसऱ्यांदा किताबाला गवसणी घातली. बुलेटिनमध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन.